बडीज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आपण आले आता. बडीज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. चालले पेपर स्टेशनरी आता. बाकी काय अभ्यास केला ते मी काही सांगितलं नाही तुम्हाला, कारण की काही जास्त अभ्यास झाला नाही आहे. फक्त वरच्या वरती वाचलं आपण, मनावून पेपरमध्ये लिहून. तेवढीच आता आपले पेपर झाले. चालले आपण थोडं खाऊन पिऊन येऊ. ब्रेक आहे आता. पेपर इतका सोपी होता, पण ह्या भाऊ आला नाही पेपर द्यायला. मला आजार होते, बराबर नव्हतं. और मला क्वेश्चन्स पण येत होते. दोन्ही पण बरं नाही बरं का. याला पण दुसरी लागली, मला बी लागली, तरी मी आलो. बघा तुम्ही डेडिकेशन बघता तुम्ही. काय बोला आता, पोरांना जाऊ द्या. बाकी आता मेरी पढ़ाई इतनी मस्त हुई थी, मेरे को और मेरे क्वेश्चन भी आ रहे थे, बट फिर भी मैं गया नहीं. देखने को मैं कितना सिंसियर स्टूडेंट हूँ, कितना पढ़ा के. बाकी जवळच आमचा कॉलेजचा पेपर झाल्यानंतर पण लेक्चर्स होता. बाकी आता दिवस झालं. बाकी तुम्हाला सांगतोस रूमवर गेल्यावर. आज कोणता पेपर होता? आज पेपर आपला याचा होता, काय म्हणतात नाव विषय, रोबोटिक्स. रोबोटिक्स सब्जेक्ट आहे आपल्याला. मग इंट्रोडक्शन टू रोबोटिक्स. तर बरीच डेटा सायन्समध्ये म्हणजे याला तर जमलं नाही. ह्या मोबाईल शिवत बसला होता क्लासमध्ये. डेटा सायन्समध्ये पूर्ण मॅथचा खेळ असतो, मॅथचा खेळ. जमलं का तुला? चालू लेक्चर में पबजी खेलने का मजा ही कुछ और होता है. आता कायच बोलू शकता यांच्याबद्दल. तर बरीच आता आपलं प्रॅक्टिकल झालं, आपण चालल्या तर रूमवर. आणखीन काय बोलू, प्रॅक्टिकल BBMS होतं. संध्याकाळी सांगतो तुम्हाला काय केलं मी त्याच्यामध्ये. आज मस्त खूप मजा आली मला करायला. नवीन गोष्ट शिकलो आपण आज डेटाबेस बद्दल. तसं तर आधी पण शिकलो होतो, आणि थोडा अलग युनिक टाईपचा सॉफ्टवेअर वापरायला येतो, जरा अलगच. बरीच आता आपण कॉलेजवरतून आले. थोडं बसतो वरती, मग व्हिडिओ रेकॉर्ड करतो, तुम्हाला देतो माहिती आज काय शिकले काय नाही. ठीक आहे, बस थकलो पोरा जीवात आपण. तर बरीच उठलो होतं, आता असं चाललो. खूप छान वाटतं आजचं वातावरण. तुम्हाला कॉलेजच्या आजूबाजूला दाखवतो जरा इथलं, मीन्स ग्राउंडवर. कॉलेज दाखवतो, ग्राउंड दाखवतो. तुम्ही बघत असणार तिथे फुटबॉल खेळताय. रोज प्रॅक्टिस होते. आता कसं मॅचेस चालू होणार आहे आपले GT वगैरेची. टुर्नामेंट पण येणार आहे. तर बरीच आपण आता ह्या रस्त्याने चालले. हॉस्टेल नंबर 2 आहे, तिथे हॉस्टेल नंबर 1 होतं. ह्या रस्त्यात तुम्हाला कोणी दाखवलं नसेल, कधी एक्सप्लोर नाही केलं असणार, पण मी दाखवतो आहे. ह्या डायरेक्ट CS डिपार्टमेंटकडे जातो इथून, म्हणजे AI डिपार्टमेंट आणि CS डिपार्टमेंटकडे. बाकी रस्ता दाखवतो तुम्हाला, बघू शकता तुम्ही. इथे खूप छान मस्त फोटो काढायचा प्लेस आहे, म्हणजे जागा आहे. ही आपली बॉर्डर आहे कॉलेजची, इथूनच चालू आहे, म्हणजे इथे एंड आहे. सॉरी, खूप अंधार आहे आता. याच्या पुढे इथून रस्ता असा, कॉलेजची बिल्डिंग दिसत असणार तुम्हाला. बाकी दाखवतो आणखीन पुढे. ते बरेच बघू शकता. ही आपलं तिथून ग्राउंड आहे. CSE डिपार्टमेंटचे क्लासरूम इथे वरते. हे आपल्या AIDSचा पूल आहे वरते बघा. इथून AIDS डिपार्टमेंटमध्ये आम्ही जाता. मी खूप सारे व्लॉग काढले, तुम्ही बघितलं असेल तर लक्ष असणार तुमचं. असं दिसतं आपलं कॉलेज रात्रीला. इथे पण मागे एरिया आहे, वर्कशॉप एरियाच आहे.
मेकॅनिकल सिव्हिल यांच्या कामांची गोष्टी इथे दाखवेन तुम्हाला एक दिवशी. अजून आणखीन 2 वर्ष काढणे आम्हाला, मीन्स 1 वर्ष 7-8 महिने. ठीक आहे, कॉलेज गेट लागले असं कॉलेजचं आपलं. हे कॉलेज IITला टक्के देणारं कॉलेज होतं अगोदर. ते काही रिझनमुळे कॉलेज बंद पडलं होतं आपलं. बाकी परत रिडेव्हलपमेंटमध्ये आधी वरती चालली आता आपली कॉलेज ग्रोथ चालली आहे. बाकी तुमच्या पोरांचा सपोर्ट पाहिजे ह्या कॉलेजला. तिथे पार्किंग आहे त्या साईडला, पार्किंगसाठी आहे गाड्या वगैरे, जे प्रॉपर पोरा त्यांच्यासाठी. ठीक आहे. बाकी इन शॉर्ट मी कॉलेजचा एक छोटा मोठा टूरच देतो आहे. असंच मी तिथे होतो, मला खूप छान वाटत होतं म्हणून मी बोललो निघून घेऊ आपण, असं घेऊ आणि व्हिडिओज बनवून तुम्हाला दाखवून देऊ थोडाफार कॉलेज. बाकी बघू शकता तुम्ही, प्रिन्सिपल ऑफिस आहे, प्रिन्सिपल ऑफिस आहे इथे, असा एरिया आहे. तर बरेच तुम्ही बघू शकता कॉलेजला मस्त इथे एक व्हॅन पण उभी केलेली आहे मेडिकल हेल्थसाठी, म्हणजे जेव्हा काय इमर्जन्सी झाली वगैरे काही तर सुविधा आहे खूप छान इथे. एवढेच बघितलं तुम्ही, असं सीन आहे. कॉलेज कॅन्टीन बघू शकता तुम्ही. जाऊ आता पुढे आपण जरा फिरू, जरा थोडं बरं वाटतं आणखीन फिरल्यानं. तर बडीस काय म्हणतास, तर मी जसं मी तुम्हाला बोललो होतं, चॅलेंज घेतलं होतं, तर काय नाही, आपला पहिला लेक्चर झालं पेपर. नंतर म्हणजे एक्झाम सेशनल चालू आहे माझे. 12 ते 1 मध्ये आमचं लेक्चर झाले. तर आमचा पहिला लेक्चर होता डेटा सायन्स DS. काय नाही, त्याच्यात मॅट्रिक्स शिकवले वरेला, मॅट्रिक डिकम्पोजिस्ट कोणचं ना, त्याचे मेथड शिकवले. आता एक मेथड अगोदर शिकवलं होता, आता एक नवीन मेथड शिकवलं आहे QR आणि फॉर्म्युला बेस आहे. तुम्हाला एवढं कळणार नाही कारण की तुम्ही त्याच्यामध्ये नाही, तुम्हाला याच्यासाठी ना मॅथ्स पूर्ण पक्का पाहिजे बघा. तर फॉर्म्युला बेस एक मेथड हे झाला. आणखीन एक मेथड शिकवलं त्याच्यात, आणखीन एक मेथड होता लेंथ ऑफ वेक्टर नॉर्मल मेथड. ओके. आणि त्यानंतर ग्रँड-स्मिथ मेथड. बस तेवढं शिकवलं. मग त्याच्यानंतर आमचे प्रॅक्टिकल लॅब्स होते. प्रॅक्टिकल लॅबमध्ये मी DBMSचे म्हणजे मी 3रं प्रॅक्टिकल केलं. काय नाही, आपल्या क्वेरी टेबल्स हँडल करण्यासाठी मी अगोदर पण 2दा केलं, तर पण माझ्याकडे प्रूफ नाही होतं म्हणून मला परत करणं पडलं. काय नाही, एक स्टुडंटचा टेबल फॉर्म केला, तर पूर्ण डेटाबेस त्याच्यात टाकला. मग त्यात आणि त्याच्यामध्ये कमांड्स टाकले की डिस्प्ले करा, काही 5 नावाचे डिस्प्ले करा, किंवा ज्याचे ग्रेटर देन 80 मार्क्स आहे ते डिस्प्ले करा, या लेस देन 80 मार्क्स ते डिस्प्ले करा. असे क्वेरीज कमांड टाकणे पडतं आम्हाला. त्याच्यानंतर आमचं लेक्चर होतं DBMSचंच लेक्चर होतं, सेम ह्याच गोष्टी शिकवलं. म्हणजे मी गेलो नाही, येत राहिलो होतो. नंतर त्याच्यानंतर पण याचा लेक्चर झाला आपला सायबर सिक्युरिटीच्या लेक्चरला, म्हणजे मी नंतरचे 2 लेक्चर गेलेच नाही शेवटच्या. तर त्या लेक्चरमध्ये मला माझ्या मित्रांनी सांगितलं की हेच आपलं फिशिंग अटॅक वगैरे त्याच्याबद्दल शिकवलं. बाकी ठीक आहे. आता माझे प्रिपरेशन चालू आहे. उद्या डेटाबेसचा DBMSचा पेपर आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तेच लॅपटॉपवर करत बसलो होतो मी. काय IMP क्वेश्चन्स भेटत राहतात आम्हाला, म्हणजे असाइनमेंट क्वेश्चनचे 6 IMP क्वेश्चन्स असतात. आम्ही असाइनमेंट पण स्वतःहून सॉल्व करता, एखादी सॉल्व करता, नसतं मित्राकडूनच घेता. बाकी क्वेश्चन्स काय होते आपले, क्वेरीजचे प्रायमरी की वगैरे, डेटाबेस हँडल. तुम्हाला दाखवतो मी म्हणजे सांगतो मी तुम्हाला. डिफाइन द फॉलोइंग SQL टर्म्स
विथ एक्झाम्पल्स. आणखीन कोणते क्वेश्चन्स आहे? अँड ER डायग्राम फॉर हॉस्पिटल, म्हणजे ER डायग्राम कसं आपण डायग्राम रिलेशनल डायग्राम काढायचं आहे आम्हाला. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स ऑफ एक्झाम्पल्स. आणखीन एक क्वेश्चन जर प्रायमरी की वगैरे आर्ग्युमेंट्स वगैरे येतात पर की. डिस्क्राईब द अरिथमॅटिक ऑफ डेटाबेस सिस्टीम. बेसिक अरिथमॅटिक्स याच्यामध्ये सर्व कंपोनंट पण आहे त्याच्यात. युजर्स, ॲप्लिकेशन प्रोग्राम, DBMS, क्वेरी प्रोसेसर, स्टोरेज मॅनेजमेंट, डेटाबेस, ट्रान्सलेशन मॅनेजमेंट, ट्रान्झॅक्शन मॅनेजर. आणखीन एक प्रश्न, एक्सप्लेन द आर्ग्युमेंट फंक्शन इन SQL विथ एक्झाम्पल्स. हेच आपले आर्ग्युमेंट काउंट वगैरे, हेच सम वगैरे, मॅक्स, मिनी. त्यानंतर ER डायग्राम काढायचं आहे. मार्कासाठी थोडं एक्स्ट्रा करणंच पडतं आपल्याला. मग 6वं म्हणजे सहजचा प्रश्न पकडून घ्या. ER डायग्राम फॉर द कार इन्शुरन्स कंपनी. आणखीन एक प्रश्न होता. ER डायग्राम फॉर बँक एनरोलमेंट अँड रिड्यूस इट इन टू द टेबल. बस बरीच एवढंच होतं आजच्या याच्यामध्ये. बाकी आणखीन बरे प्रिपरेशन चालू आहे. आता ब्लॉग एडिट करतो तुमच्यासाठी. बाकी आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या. आणखीन काही कमेंट वगैरे करत राहा तुम्ही मला. असंच आपण जसं इंटरॅक्शन वाढत जाते आपलं. खरं सांगू तुम्ही आणि बरं अभ्यास काय चालू केला नाही. तुमच्याशी बोलता बोलता माझं थोडाफार आठवून बसलं मला. बाकी काय बोलायसारखं तर काय आहे नाही. मला कधी माझ्यासोबत बोलणं असणार तर काही टॉपिकवरतून तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला कमेंटचा रिप्लाय देत जाणार. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.